कोकणाच्या मातीतला सोनं मी वेचतोय. या मातीत, या सातेरीत उगवणारं प्रत्येक झाड आम्हाला सोनं देतं. नारळ, काजू, आंबे, फणस 900 प्रकारची झाडं या मातीत उगवण्याची क्षमता आहे. आणि आम्ही काय करतोय की माती खाणीतून काढतो आहोत. ह्या माती, ह्या सातेरीची वाट लावतो आहोत पूर्णपणे आणि त्याची मायनिंग करून आम्ही ती माती आता विकवण्याचा सरकारचे प्रकल्प कोकणामध्ये यायला सुरू झाले. आमच्या जवळच आजगाव, धाकोरे, भोम, मळेवाड हा साधारण तळवणे, सातारला हा साधारण तळ कोकणाचा अत्यंत महत्त्वाचा पर्यावरण संवेदनशील, जिथे माणसं खूप सुशेगात राहत होती, जिथे देवराईमध्ये राखणदार पुजतात, अशा माझ्या कोकणातल्या गावांची वाट लावून तिथली माती, तिथलं जलजंगल, जमीन संपवून तिथे आता खाण प्रकल्प सरकारने नव्याने एक प्रस्तावित केला आहे. मित्रांनो, ह्या खाण प्रकल्पांनंतर आपलं जगणं कायमस्वरूपी संपणार आहे. आणि असंच उद्ध्वस्त झालेल्या गावाची एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगतोय. या पावसाळ्यामध्ये मी रेडी या गावामध्ये गेलो होतो आणि तिथल्या लोकांसोबत मी बोललो, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या की एक गाव आपण कोकणातून कायमस्वरूपी संपवून टाकला, तिथलं जंगल संपलं, पाणी संपलं. हे एक असं गाव होतं जिथे सह्याद्रीतला वाघ यायचा, हत्ती यायचा, तो गंगाळेश्वराच्या चाळ्याकडे. तिथे एक खूप मोठं देवाचं बेट आहे, पण आज तिथे एक माणूस सुद्धा राहील असं पर्यावरण शिल्लक नाही. रेडी म्हणजे एक काळचं अति सुंदर गाव, म्हणजे समुद्रकिनारो, डोंगर आणि माऊली म्हणजे इकडची ग्रामदैवता, राखणदार. ह्या कल्चर ह्या गावात होता. पण गेल्या काही वर्षांमध्ये रेडी हा गाव अख्ख्या जगभरात गाजतात एका कारणामुळे, म्हणजे मायनिंग. आणि म्हणजे ह्या पट्ट्यात कधीही फिरत असताना डंपर हे दिसतातच. डंपरांचंच गाव अशी आता ओळख बरं चालली आहे. काय म्हणजे काय वाटतं तुमका एक स्थानिक म्हणून ह्या गावाची अशी दशा होण्यामागचं काय कारण? गावात रेडी गावात म्हणजे आता पंचक्रोशी किंवा जगभरात मान्य असं की पूर्ण आता इथे 60-70 वर्ष मायनिंग चालू असं. 60-70 वर्षापासून मायनिंग चालू असं. आता माझं वयच 50 वर्षाच्या अगोदर आम्ही लहानपणापासून त्या धुळ्याचा जन्म गेलो. ते लहानपणापासून आम्ही बघतो की रेडी गाव माझ्या लहानपणी एक होतो निसर्ग संपन्न, पण आता त्याच्या एवढा रूपांतर झाला की इथं भकास झालो. तुम्ही आजूबाजू बघितलं तर सगळं मायनिंगचे खड्डे एवढे गेले खाली की समुद्र लेवलच्या खाली गेले. अरे बाप. आणि त्याचं पूर्ण गाव ना भोगता आता हे सगळं. त्यात वायू प्रदूषण, जल प्रदूषण सगळा जोरात असा. रेडकर डॉक्टरांनी पण अहवाल दिलो की रेडी गावात एवढा प्रदूषण असा की ज्या 90% लोक श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असत. लहान मुलापासून ते जन्मजात मुलापासून ते 90 पर्यंतचे. त्याचा अहवाल असा. रेडकर हॉस्पिटल माहिती काय जागतिक दर्जाचे डॉक्टर आहेत ते, त्यांनी अहवाल दिला असा. पण आमच्या रेडी गावावर सगळा माहिती असा, लोक सुशिक्षित सगळा मान्य त्यांना, लोकांना सगळा कळता की गाव असं बुडालेलं असा, ह्या समस्येतून जाता. पण लोकांची आता मानसिकता बनली 60-70 वर्षात की रेडी मायनिंग शिवाय पर्याय नाही. म्हणजे त्यांची इकॉनॉमिक डिपेंडन्सी ही मायनिंग. आता सुशिक्षित एवढे असत की सगळे ग्रॅज्युएट पोरगे आज ड्रायव्हिंग करतात, बँकेत म्हणा किंवा असे आणखी फायनान्स म्हणा, ते करून ते ट्रक धंदे करतात. बरोबर. कारण त्याच्यामुळे पैसे मिळतात. पण किती 4 ते 5 महिने. बाकी बघता तुम्ही निसर्गाने आपला रूप दाखवता. माणसाने कितीही प्रगती केली निसर्गात थांबवू शकणार नाही. आता पाऊस जवळजवळ 3-4 महिनेच तो सीझन देता. त्या 3-4 महिन्यात कमवतले काय, खातले काय, शेवटी कर्जबाजारी. पण लोकांची मानसिकता अशी झाली की आम्ही इकडेच राहतो. आता आम्ही काही लोक पोरगे सुशिक्षित गोव्यात जातात. जवळ पडतं आमका गोवा, एक 10-15 हजार अडी. आणि जीव गमावले नाही. बरोबर 4-5 पोरगे असे ऍक्सिडेंट मेलेत रस्त्यावर. पण लोकांना अजून सुधारणच नाही की आमच्या रेडीत एक उषा इस्पात कंपनी होती, तशी जर कंपनी असतील इले असते तर काही त्या निसर्ग जरी एवढं तरी ऱ्हास झाला नसतो. मायनिंग मुळे होता तो. तिथे जवळजवळ 3-4 हजार लोक होते, महिला होते कामात. पण ती राज्यकर्त्यांनीच म्हणते मी की राज्यकर्त्यांनी बंद पाडली चांगली चालणारी कंपनी. म्हणजे मुद्दामहून गावातल्या लोकांना रोजगारापासून वंचित ठेवण्याची मानसिकता आणि शाश्वत विकासापासून त्यांना दूर ठेवणं. आणि या गावात आम्ही पोटेन्शियल बघतो की एका बाजू गोवा म्हणजे पर्यटनाचं जागतिक हॉटस्पॉट, एका बाजू तुमचं समुद्र किनारा. आणि इतक्या सुंदर म्हणजे ह्या गावात पाण्याचीही कमतरता कधी नसत, कारण इकडे बऱ्यापैकी नदी असतात आणि वेटलँड पण असतात, पाणथळ जमिनी पण असतात. अशा परिस्थितीत ह्या गावावरती अशी पाळी येऊची की यांनी फक्त डोंगरच पोखरूचे. तर ही परिस्थिती ही एक राजकीय परिस्थिती निर्माण केली गेलेली असं तुमका वाटतं का? राजकीय परिस्थिती नक्कीच, कारण यांच्यामध्ये स्वार्थ तोच असा राजकीय लोकांचा. कारण भरमसाठ त्यांना सरकारला पण महसूल मिळता आणि राज्यकर्त्याची पण पोटा भरतात. आणि डंपर लॉबी आणि ह्या सगळ्यांचा एक गणित सगळ्यात मोठा इथे इकडे आपल्या इकडे दुःख मोठा की डंपर लॉबी निर्माण धनधानग्याने केलेली असा. कारण काही सामान्य शेतकरी समजा तिथे अतिक्रमण करत असले, सामान्य शेतकरी तिकडे
न्याय मागू गेलो तर ते असे लोक तुटान पडतात की सगळी यंत्रणा जेव्हा तुटान पडतात मग तो बिचार एकटो काय करतलो मग तो पण गप्प राहता बरोबर. आणि त्याचा सोर्सच नाही आणखी कारण एकट्याच्या मागे जर 10 जण 100 जण तुटून पडले तर त्याचं कायच चाललं नाही. त्याच्यामुळे रेडी गाव आमचं पूर्ण ऱ्हास झालेला असतो. आता समुद्र असतो मी म्हटलं मग अशी पर्यटन दृष्ट्या गोवा जवळ असा आपल्या सिंधुदुर्गात बऱ्यापैकी पर्यटन असा मालवण तालुक्यात म्हणा वेंगुर्ला तालुक्यात आपल्या गाव शेवटचं येत अजून गोवा आणि रेडी इतकं पांढरं शुभ्र समुद्र किनारा खयक नाही. आता तुम्ही बाजूकच बघू शकता आपण ज्या स्पॉटला उभे असतो तिकडे बाजूक समुद्र एवढं चांगलं होतं माझ्या लहानपणी मी ज्या मराठी शाळेत होते ना तेवढं समुद्र किनारा होतो गोव्यापर्यंत एक पांढरी वाळू होती आणि संपूर्ण समुद्र किनारा आपल्या इकडे जवळ अर्धा किलोमीटर तरी अशी पाणी ओहोटी येईल ना ग्राउंड तयार होय आणि बरेचसे लोक आहेत आता त्या पूर्णपणे डम्पिंग केला जी आता मायनिंग मध्ये जी टाकाऊ माती आहे ना ती समुद्रात टाकली त्यावेळी आणि मोठमोठे डोंगर निर्माण केले. आज तांबडा समुद्र म्हणून प्रसिद्ध रेडीचा तांबडा समुद्र मुद्दाम बघू तांबडा समुद्र कशामुळे झाला तर लोकांना माहिती नाही असा ज्यावेळी ते बघतात ना ते हळहळत अक्षरशः. आणि पर्यटन दृष्ट्या म्हटलं तुम्ही आता इकडे रेडीचो गणपती जागतिक दर्जाचो असा माऊली मंदिर असा अशी जवळजवळ 15 ते 20 मंदिरं असत यशवंत दगड असा आणि मिठागर असा इतक्या सुंदर समुद्र किनारे असत. आमच्याकडे ते सेम आमचे रेडी गणपती सारखं जांबा दगडात कोरलेलं इथे हत्ती सोड म्हणून आपण आता त्याच्या 2 मिनिटावर उभे असो इकडे मस्त टेकडीवर हत्ती सोड म्हणून दुर्लक्षित म्हणजे ह्या लोकांनी राज्यकर्त्यांनी आमच्या रेडी गावातल्या लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक ह्या दुर्लक्षित ठेवलेला असा कारण लोकांनी तिकडे जाऊ नये लोकांनी तो शाश्वत विकास करू नये. त्यांचं एकच एम असा की आम्ही ह्या मायनिंग मध्ये खड्डे मारून लोकांना देशदोडीक लावून आमका पैसे कमवचे ओरबाडून पैसे कमवू. पण लोकांची पण आता मानसिकता अशी झाली की मायनिंग ह्याच आमचा रोजगाराचं साधन असतं. हा लोक पूर्णपणे मेल्ल्या मने झालेले असतात त्या लोकांना आता काहीच नको. समजा एक साधी गोष्ट आमच्याकडे रेंज नसली लाईट नसली तर लोक रस्त्यावर काहीच कोणाला विचारणार नाही येतली बस कारण लोकांची ती मानसिकता झालेली आहे ते काही करणार नाही कारण ज्यांना राज्यकर्त्यांना विश्वास असा ना लोकप्रतिनिधीवर विश्वास असा हा शाश्वत विकास लोकांनी विश्वास होला का शेती वगैरे होई भरपूर प्रमाणात मासेमारी होय सगळा बंद झाला. शेती मासेमारी चांगल्या पाण्याचे स्त्रोत गेले चांगली हवा गेली मग ही लोक गावात राहून फ्युचर मध्ये कशी सर्वाइव्ह होतली काय यांचं भविष्य काय वाटतं लोकांका लोकच मानसिकता हीच बनली लोकांची की आपण आता काहीच करू शकत नाही त्यांनी हातच गाळले पूर्णपणे होत तर त्यांच्याने सोडलेला असा देवावर काय तर माऊली बघित पण माऊली बघून किती बघतील लोकांनीच करू आहे ना देव आपणाक दिशा दाखवता प्रत्यक्षात देव येऊ शकणार नाही ना. पण माऊली आणि सातेरी ह्या डोंगरांचा आणि वारुळाचाच रूप असा ना आता आमची माऊली असा ती वारुळ्या स्वरूपातच असा ह्याचा अर्थ मातीच असा ती आणि माती म्हणजे जी आमका अन्न देता आणि जी सुपीक माती आहे तीच आमची देवता असं असताना खाण माती काढून ह्या माऊलीक आम्ही पुजतो ह्या काहीतरी एकदम चुकीचा वाटतं. आता कसं आलं आता आम्ही म्हणतो की रेडी गावात पाण्याची कमतरता नाही पण आज अशी परिस्थिती आहे की जवळ TDS 900 ते 800 ते 900 ह्याच्यावर गेलेलो असा TDS लेवल क्षार एवढ्या प्रमाणात की जवळ किडण्या सगळ्यांच्या निकामी असतात. मी आता तुमका धडधाकट दिसतंय पण माझ्या आतमध्ये काय पोकरला तर माका माहिती आहे डॉक्टरांना माहिती आहे कारण आम्ही डॉक्टरांकडे जाऊ घाबरतो कशासाठी की आता समजा मी एक कुठे टेस्ट केलं निगेटिव्ह 100% तरी मागा तरी असा कारण एवढे क्षार असतात पाण्यात. आता तिमलो कंपनी इकडे आपले कार्यरत असतात मोठी एक चांगली कंपनी रेडीच्या गावाच्या दृष्टीने भाग्यविधाता म्हणतात लोक त्यांनी आता 4 करोड जवळजवळ करोडच्या 4 करोडच्या त्यांनी प्लांट बनवले वॉटर फिल्ट्रेशन प्लांट पण आज तो प्लांट पूर्णपणे बंद असा आमच्या माहितीप्रमाणे कारण तिलारी यांना पाणी आज पुरवत गावात काय गरज असा आज आमका एक ठराविक रक्कम कसं असं आम्ही आज विकत घेत होतं पाणी कंपनीने फुकट देऊ आहे आम्ही प्रकल्पग्रस्त भाग असतो कंपनीने फुकट देऊ पण आम्ही त्या ग्रामपंचायत कडून विकत घेतो पाणी कंपनी म्हणता की आम्ही तुमका फुकट देतो पण ग्रामपंचायतला पण ज्या भागात 4 महिने मान्सून येता त्या गावात जर पाणी जर विकत घेऊ सारख्या लागता तरी खूप मोठी समस्या म्हणजे याचा भविष्यात प्रचंड मोठे. आता ती कंपनी कार्यरत असताना तिलारीकडून आमका प्रकल्प त्या प्रकल्पातनं पाणी घेऊ सांगतात तर भविष्यात ती कंपनी गेल्याच्या नंतर पुढे काय आम्ही तिलारीचा प्रकल्प घेण्याच्या लायकीच राहतो ना आमची जेवढी कॅपॅसिटी नाही लोकांची गावाची सर्वसामान्य लोक ते विकत घेऊ शकणार ना 8 ते 10 किंवा 17 8 काय असत लिटरने आता आमका 3 रुपये लिटरने आम्ही पाणी घेतो कंपनीकडनं विकत एवढा रक्कम ती तिलारीकडनं आम्ही घेऊ शकलो नाही तेवढी आमची कॅपॅसिटी पण नाही असा भविष्यात कंपनी बंद झाली तर पाण्याचा स्रोत काय रोजगार काय आज रेडी पोर्ट कार्यरत असा कंपनी कार्यरत असा आज गावात एक पण घरातलो मुलगो सुशिक्षित मुलगी बेरोजगार होता गमाने पण आज अशी परिस्थिती आहे की या कंपनीत 150-200 कामगार होते मायनिंग कंपनीमध्ये ते आज रिटायर होऊन आज 50 ते 60 लोक राहिले
मग ते रोजगार वाढावं एखाद्या प्रकल्पात की कमी होवं. सरकार म्हणताना प्रकल्प हवे ती सरकारी मालमत्ता असा सरकारी हे असा तुमका रोजगार मिळतलो. मोठा फुगून पेपरमध्ये मोठा फुगून दाखवतो रेडी हे करोडाची मालमत्ता असा करोडाची उलाढाल होता. पण रेडीतले लोक किती हे झाले रोडपती झाले तर आमका माहिती आहे रेडीतल्या लोकांका. तर फक्त कागदीपत्र ते लिहिताना त्यांनी प्रत्यक्षात येऊन ती बघायची काय भूमिका असतात ती रेडी गावाच्या रेडी लोकांची. आता शाश्वत रोजगार आम्ही गोव्यात जातो. मी स्वतः गोव्यात जाते 15 इकडे कंपनी होतं त्यावेळी असे हे काही असे हे लोकांच्यावर दबाव आणून काय करून काय केलं तर मी जेव्हा आवाज उठवलो त्यावेळी त्यांनी माझं कामावून काढून टाकलो. आणि लोक असा आतापर्यंत अशी इतिहास असा की कंपनीच्या बाजून तुम्ही काही करून राहा, कंपनीच्या बाजून बोला, किती खोटा कंपनीने केला ती कंपनी तुमका जोपासता सांभाळता. तर मी काय रोग नाही, कारण आम्ही माणसाक नाही घाबरतो, आम्ही देवीक घाबरतो. त्याच्यामुळे आम्ही असे असं ताट मनान जगतो. खूप अभिमान वाटतं तुमच्यासारखे माणसं ह्या गावात आहेत. पण मित्रांनो, एक गाव, एक वास्तव जे मांडायचा आम्ही प्रयत्न करतो या व्हिडिओतून, की कोकणातला, महाराष्ट्रातला, देशातला आणि जगातला एक अतिशय सुंदर गाव, ज्या गावाकडे समुद्र आहे, ज्या गावाकडे शेती आहे, जंगल आहे, पण तो गाव भविष्यात एका विनाशाच्या खाईमध्ये येऊन लोटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि ह्या गावात असेही काही माणसं आहेत ज्यांचा ह्या अशा पद्धतीच्या विकासाला विरोध आहे. पण कुठेतरी ही संख्या मात्र हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहे. कारण काही लोकांची पोटं ही जंगल उद्ध्वस्त करून भरत असतात, तर काही लोकांची जंगल राखून. आपल्याला ठरवायचं आहे की कोकण हा जंगल राखून त्याचा विकास करायचा आहे की तो सगळं संपून ओरबाडून विकास करायचा आहे. कारण आपल्या भविष्यातल्या पिढी जर या मातीत, या गावात जर राहाव्यात, टिकाव्यात असं वाटत असेल तर आपल्याला अशा विकासाला विरोध करायलाच लागेल. आणि ह्या गावामध्ये आज आल्याच्या नंतर जी विदारक असं अवस्था दिसते आहे, इथे मागे सुद्धा आता उत्खनन चालू आहे. कुठला तरी इथे एक रिसॉर्ट बनत आहे आणि त्याच्यासाठी ह्या भागातलं सगळं हे जंगल तोडून इथे बेकायदेशीर उत्खनन. कारण एकदा का तुमच्याकडे बेकायदेशीर उत्खनन सुरू झालं की कोणी येऊन कुठे JCB फिरवतील. आणि या गावामध्ये डंपर आणि JCB इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहेत की ह्यांना जर काम मिळालं नाही तर भविष्यामध्ये रोजगार काय हा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण होईल. म्हणून सातत्यानं काही ना काही JCBला काम मिळावं म्हणून सातत्याने डोंगर पोखरणं हे चालूच राहणार की काय अशी अवस्था निर्माण झाली. की आज रेडी गावात आम्ही लहानपणापासून बघतोय उद्ध्वस्त झालाय, गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय सगळ्या दृष्टीने. आज बाजूला आमच्या आजगाव आहे, तिरोडा आहे, धाकोरा आहे, ही गावं मायनिंग क्षेत्रामध्ये आहेत आणि सरकार त्याला पूर्ण मान्यता देत आहेत. पण आज मी त्या गावातल्या लोकांना आवाहन करतोय की तुम्ही जर शाश्वत विकास बघायचा आहे तर तुम्ही रेडीला या. मायनिंगमुळे होणारा परिणाम आणि शाश्वत विकास, तुम्ही रेडीला या, रेडीची परिस्थिती बघा आणि नंतर तुम्ही तुमचा निर्णय घ्या. कारण आज आम्ही भोगतोय अक्षरशः आमची आता एक पिढी संपली, ती अक्षरशः रडली. कारण शेती संपली, ते मासेमारी संपली, सगळं संपलं, रोजगार संपला, आमची शेतीबादी संपली, निसर्ग संपला. मग असा आम्हाला विकास नकोच आहे. तुम्ही शाश्वत आता विकासाच्या दृष्टीने करायचं, तुम्ही पर्यटनाच्या दृष्टीने करा. इथे भरपूर पर्यटन, सिंधुदुर्गात पूर्णपणे सिंधुदुर्ग पर्यटन दृष्टीने सरकारने पण मान्य दिलं आहे. तो पर्यटनाच्या दृष्टीने तुम्ही विकास करा, शाश्वत करा. पण असे विनाशकारी प्रकल्प आणून तुम्ही गावाला संपवला असा, लोकांना संपवला असा, तर आम्हाला तो नको आहे. त्यावेळी ग्राउंड करून घेतला आम्ही कंपनीकडून आता. आणि आता तिकडे वन विभाग आपली मी आता मालकी हक्क दाखवता. आता समुद्र हटान झालेला आता पूर्ण. दादा, रेडी म्हणजे डंपरांचं गाव की काय असा आमका दिसता. म्हणजे ज्यावेळेस आम्ही पर्यटन म्हणून रेडीक फिराक येतो त्यावेळेस वाटेत इतके डंपर, आणि आत्ता आमका ते डंपर ठोकतीत की काय का आम्ही आता म्हणजे आम्ही येऊचा की नाही या गावात असं कधी कधी आमका भीती वाटतं. इतके डंपर या गावात असत तर काय म्हणजे एवढा काय नाही. तो एक डंपर व्यवसाय म्हणून आमका जास्त मायनिंगचो जास्त विषय येलो त्यावेळी तेंच्यान प्रामुख्याने होच विषय घेतलो की डंपर असत, व्यावसायिक असत, घरा असत, त्याच्यावर अवलंबून कुटुंब असत, त्याच्यामुळे गरजेचा मायनिंग गरजेचा. कारण डंपर व्यवसाय पण जर विचार केलो ना आजच्या घडीक जर विचार केलो तर डंपर व्यवसाय हो ठोस व्यवसाय नाही असा, क्षणिक व्यवसाय. त्याचे परिणाम खूप होतात. कारण आजची जर पिढी बघितली ना तर ती डायरेक्ट 8वी 9वी 10वी असल्यापासून डायरेक्ट ड्रायव्हिंग करून चालू करतात. धड त्यांना काय त्याचा अनुभव नसता किंवा काही गोष्टी असतात किंवा त्यांची तशी बॉडी बनलेली नसता, तरी पण ते व्यवसायात उतरतात, डंपर मारतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोड. डंपरची ज्या व्यवसाय ज्या ठिकाणी मायनिंग होतात ते रोड असे असतात की त्या ठिकाणी
साधारण वाहतूक होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे त्यांना ज्या परिणामानंतर नंतर भविष्यात जे त्यांना जे त्याचा दुष्परिणाम जे भोगूचे लागतले त्यांना अजून त्यांना त्याची काय माहिती नाही. कारण हे जे ह्या असत ना डंपरचे व्यवसाय म्हणा किंवा डंपर चालवणारे असत त्यांना तसं काय त्याचा काय फायदो तसं होणार नाही. कारण आज जर मी विचार केलो ना डंपर व्यवसाय तर माझं पण स्वतः तो डंपर होतो सुरुवाती. कारण आम्ही ह्यांच्याबरोबर मी आपण म्हटलं चला आपण ट्रायल घेऊया, पण मी तो अनुभव घेतले डंपर व्यवसाय हो व्यवसाय ठोस म्हणजे आपण भविष्यात त्यात काही नाही असा. तितक्या वेळेपुरते दिसता तो पैसा तितक्या वेळेपुरते येतात, पण ते नंतर आता सगळे डंपर हे उभे होत. आता हे प्रत्येक डंपर परत जाग्यावर आणू परत त्यांना खर्च करूचा मेंटेनन्स म्हणजे पूर्ण त्यांना मेंटेनन्स पासिंग पासून जे काय शासनाचे जे काय बाकीचे गोष्टी आहेत किंवा काय ड्रायव्हरचा पगार म्हणा बाकीचा म्हणा सगळ्यात त्यांना करू जर गेला ना तर पूर्ण जर विचार केलो तर त्याच्यासाठी घेतलेला कर्जासाठी फेडलेले ईएमआय आणि ह्या सगळ्या विचार केला तर शून्य म्हणजे त्यापेक्षा कामात गेला. आणि म्हणा ना आजची पिढी काय ना थोडीफार पिढी शहाणी झालेली असा आणि ती ह्याच्यातनं बाहेर पडण्याचा पर्याय शोधता आणि गोव्याच्या ठिकाणी म्हणा किंवा आणखी काहीतरी म्हणा करण्याचा प्रयत्न करतात की त्यांच्या पण आज कळण चुकला की हो आमचा व्यवसाय करून आमचा भविष्य घडणारा नाही किंवा मायनिंग हे व्यवसाय किती दिवस चालतो. कारण आता तुम्ही बघितलं तर मायनिंग ह्या पुरा कव्हर हो इल्ला असा कधी ह्याचा काय स्फोट होईल काय होईल कायच कळक मार्ग नाही. त्याच्यामुळे ते आता मी पण त्यांना ताज आव्हान करते पोरग्यांका पण तुम्ही ह्याच्यातनं पण ह्या युथचा वापर होता असं तुमका वाटणं नाही. बरोबर हीच डंपर लॉबी जी तयार झाली ते उद्या आजगावात मायनिंग येतली तेव्हा ह्यांचं सपोर्ट घेतले ते. कारण काय तुमका आम्ही दुसऱ्या ठिकाणी रोजगार देतो. बरोबर म्हणजे तुमका ह्या कर्जातनं मुक्त करण्यासाठी ह्या ट्रॅप मध्ये अडकवून आता तुमचे डंपर चला तुमचा तर गावातला मायनिंग संपला मग बाजू आजगाव आता मायनिंग एक तयार झालेला आपण थंय तुमका आणि ही सगळे जीवाच्या आकांताने सगळे पोरगे ह्यांच्या विकासासाठीचे समर्थक बनतले. आणि आजपर्यंत ह्यांनीच ह्यांका समर्थक म्हणून वापरले. आणि एक वाईट वाटतं की हे सगळे आपले पोरगे आपल्या पूर्वजांनी आमका झाड आम्ही तोडताना प्रसाद घ्यायचो देवाचो, पण आता आम्ही जेसीबी आणि डंपरां म्हणजे ही काय मानसिकता वृत्तीची तयार जातात ते सगळीच बदललेली आहे. कारण आता जर म्हणजे ह्या पिढीचा जर विचार केला ना डंपर व्यवसाय असा की बरीचशी पिढी काय ना वेगळ्या वळणाक लागलेली आहे. कारण थंय कसं असतात सगळेजण मी ते जमतात किंवा काही गोष्टी गातात कारण वेगळ्या लाईनी गोष्टी जातात ज्या ठिकाणी होऊ नये. वेगळे म्हणजे वेगळा कल्चर म्हणल्यामुळे थोडे व्यसनाच्या आहारी गेले असतात. कंट्रोल करणारं कोण नसतं. कारण सकाळी गेलेलो पोरगो संध्याकाळी घराकडे येतो तो पण त्या मधल्या पिढीमध्ये तो काय करता काय नाही करता येतो आणि आज पैसो बघतो. बरोबर तो पोरगो पैसो कमायचा माझा. बरोबर पण पैशाबरोबर तो वाईट संगतीक पण लागतात याचा विचार केला जाणे. आणि तुम्ही म्हटल्यात ना आजपर्यंत लॉबीच चाललेली आहे. कारण काय नाही माहिती आहे ज्यावेळी काही आमचे दुष्परिणाम आमच्यासारखे पोरगे जेव्हा येऊन काही फेस करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी हे ह्यांका पुढे आणतात. बरोबर म्हणजे आमचेच माणसं आमच्या विरोधात उभी केलेली ह्यांका पुढे आणतात. आमचा धंदो आमचा पोडा आमचा धंदो हा मग आमच्यातच भांडणं लावलेत आणि त्याचा फायदा ते लोक घेतात. अगदी कारण काय आता आमचोच माणूस असल्यामुळे आम्ही का पण विचार करू लागता की होय बाबा त्याचा धंदो असा मरानी म्हणून आमका काहीतरी एक पाऊल मागे घ्यायचा लागता. कारण काय तर त्याचा पण धंदो असा त्याका पण पोडा असा त्याका पण चलावा आणि आपली माणसं असत. आम्ही काय विचार करतो आपली माणसं आपलो गाव असा. पण याचा सगळं फायदा जर विचार केलो ना तर दुसरं तिसरी व्यक्ती घेतो आपलं फक्त वापर होता आपलं फक्त आणि फक्त वापरच होता. आणि ह्याच्या पुढे पण आता जे नवीन जे प्रकल्प होऊ इच्छित आहोत त्यांना पण आमची हीच विनंती की आम्ही ह्या सगळा सहन केला. कारण ह्या आता आम्ही सहन केला थोडाफार आम्ही करू शकतो पण येणारी जी पुढची पिढी आहे ती अजिबात सहन करू शकायची नाही. कारण ना हडे दूषित ह्या चांगला पाणी असा ना चांगली हवा असा ना चांगल्या आरोग्याच्या काही गोष्टी असत ना चांगलं रोड ना चांगला शिक्षण काहीच नाही असा. मायनिंगमुळे जर विकास होता ना तर समोर आमका आणून तो दाखवतो. कारण एक सिंपल गोष्ट मायनिंगच्या आधी आमच्या सगळ्या विहिरींका पाणी होता. आमका विकत पाणी घ्यायची गरज नाही होती. प्लस त्या निसर्गाने निर्माण केलेला फिल्टरेशन होता. बरोबर त्या स्पेशल फिल्टरेशन करूची काही गरज नाही. आमच्या जमिनीतले मिनरल्स तेच माइन होता. दुसरी गोष्ट आरोग्यासाठी ना गरम ना थंड ज्या पद्धतीचं पाणी हवा तसा पाणी होता. ना गरम होता ना थंड होता. आपल्याला काही फ्रीजची गरज नाही होती ना हिटरची गरज होती. बरोबर आणि त्या पाणी खरा आरोग्याच्या लायक होता. आज एवढे मोठे प्रकल्प करोडाचे असं प्रकल्प असं धड ते चालणार नाही आणि त्याच्यातनं येणारं फिल्ट्रेशन पाणी तुम्ही बघा आणि निसर्गाने निर्माण केलेलं फिल्ट्रेशन प्लांट तुलना करा आणि आमचा पुढे आरोग्य. कारण एक 4-5 दिवसाची गोष्ट असा माझ्या घरात फिश टँक असा फिश टँक पाणी बदलूचा लागता आणि त्या तेलाचं पाणी आणून सोडलंय माझे 4 मासे लगेच मेले.
म्हणजे माशावर जर ह्यो परिणाम होऊ शकतो तर आमच्यासारख्या म्हणजे आमच्यावर त्याचा परिणाम होतोच ना. नकळत आमचं आरोग्य ह्याच्यामुळे काय ना कमी कमी म्हणजे जीवनमान आमचा तर कमी कमी होत चाललेला असा. आणि खरीच आज काय ना एक जनजागृती होण्याची गरज आहे. नवीन पिढीने येऊन पुढाकार घेण्याची गरज आहे. आणि हे मायनिंग सारखे जे प्रकल्प असत ना ते खरेच आमच्या काय लायकीचे ना जे वर बसलेले असत बरोबर त्यांच्याच फायद्याचे आमचे काही आमच्याच आमची एकही तुटली आता. कारण ह्या येईल असं पण या ठिकाणी चढाओढ गेली. माझं डंपर 4 ट्रिपी मारता का तुझं डंपर 4 ट्रिपी मारता तुझे जास्त पैसे जातात का माझे पैसे माझा कॉन्ट्रॅक्ट गावता का तुका कॉन्ट्रॅक्ट गावता. ह्याच्यामुळे काय आला माणूस की ह्यो शब्द आणि ही पण त्यांनी तयार केलेली स्पर्धा असा कारण त्यांना त्याच्यातच त्यांना त्याचा फायदा असा ह्या त्यांच्यानी हेरलेला असा की कोणाक काय करू आहे. आणि आजकाल कसा माणसामध्ये माणूस की आपला म्हणजे स्वाभिमान हे जे काही गोष्टी आहेत ना ते हळूहळू कमी होत चालले. म्हणजे कोकणी माणूस एक वेळ असं होतो तो फाटको जरी असत तरी त्याचा एक स्वतःचा असा मत होता. आज सगळा विकून खाल्लेला आणि ह्याच काहीतरी मत या दादांच्या बोलण्यातनं जाणवला. आज बाकीच्या गावांसाठी हा एक प्रकारचा रेडी एक प्रकारचा उदाहरण असा की तुम्ही जर उद्या जर तुमची जलजंगल जमिनी जर तुम्ही अशा मायनिंग सारख्या प्रकल्पांसाठी दिलात तर उद्या तुमचा वाटोळा झाल्याशिवाय राहायचा नाही.